उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील बाभुळगाव या छोट्याशा गावामध्ये तुषार नावाचे एक हुशार व्यक्तिमत्व राहत आहे. त्यांना सामाजिक कार्याची मोठी आवड आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेले शरदचंद्र पवार यांच्या व्यक्तिमत्वावर लहानपणापासूनच प्रचंड प्रेम करणारे व्यक्ती म्हणून प्राध्यापक तुषार बिभीषण वाघमारे यांना ओळखले जाते. ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वक्ता सेलचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी करत आहेत. कोरोना काळामध्ये त्यांनी केलेलं सामाजिक कार्य उभ्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. सर्वसामान्य लोकांसाठी ते सदैव आपला वेळ देतात. त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. ग्रामीण भागातील एका छोट्याशा गावामधील हे प्राध्यापक तुषार बिभीषण वाघमारे सर त्यांच्या चांगल्या कार्यामुळे महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेले आहेत. म्हणून अशा सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या जीवन कार्याचा आढावा घेण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर. दव पिऊन नवेली झाली गवताची पाती. अगदी ज्या ज्या ठिकाणी तुषार पडतात, तुषार असतात, त्या ठिकाणचं वातावरण प्रसन्न होतं. जगण्याची एक नवी ऊर्जा मिळते. अगदी गवताची पाती होत असतील तर निश्चितपणे जेव्हा तुषार नावाची माणसं अगदी हुशारपणे जेव्हा वागतात, बोलतात, काम करतात, तेव्हा अगदी ज्या लोकांना वाटतं की जगण्यात काही नाही त्यांना सुद्धा जगावंसं वाटतं. आणि मग लोकांचं जगणं हे हलकं झालं पाहिजे, लोकांच्या जगण्याला अर्थ प्राप्त झाला पाहिजे, लोकांसाठीच आपण काम केलं पाहिजे, ही भावना जेव्हा तुमच्या मनामध्ये असते तेव्हा लोक तुम्हाला स्वीकारतात. मुळामध्ये नेता म्हणजे फक्त कपडे घालणे एवढ्या पुरतं नसतं, तर नेता म्हणजे ज्याला सगळ्याच गोष्टी नेता येतात, अगदी खांद्यावर घेता येतात. आणि हे सामर्थ्य ज्या व्यक्तीमध्ये असतं ती व्यक्ती मग नेता म्हणून उदयास येते. अगदी मला आज या मुलाखतीच्या माध्यमातून अशा सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाला मांडायचं आहे की ज्या व्यक्तीनं प्रसिद्धी मिळावी यासाठी काही केलं नाही, पण काम मात्र केलं. आणि लोकांच्या कामाचा माणूस म्हणजे सन्माननीय प्राध्यापक तुषार बिभीषण वाघमारे सर, जे की प्रदेश उपाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य. आणि त्यांचं मूळ गाव आहे उस्मानाबाद जिल्हा कळंब तालुक्यातील बाभुळगाव. या मुलाखतीच्या अनुषंगाने आपण सरांना प्रश्न विचारूया. सरांचा प्रवास नेमका काय आहे, कशा प्रकारे त्यांचं काम असतं, अगदी अनेक गोष्टी आहेत, अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला आज मिळणार आहेत. सर, या ठिकाणी तुमचं स्वागत. सुरुवातीलाच मला विचारायला आवडेल की कळंब तालुक्यातील बाभुळगाव अगदी एक लहानसं गाव आणि या गावामध्ये आपला जन्म झाला. एक जॉईंट फॅमिली, एकत्र कुटुंब, वडील या ठिकाणी शिक्षक होते. काय सांगाल नेमकं की कशा प्रकारचं हे तुमचं गाव, गावचा माहोल आणि घरचं वातावरण? धन्यवाद. आणि सर्वप्रथम आपल्या मी रोकडे सरांचं आणि आपल्या चॅनलचेही आभार व्यक्त करतो आणि शिवाय प्रेक्षकांचेही आभार व्यक्त करतो. मी तुषार, मुक्काम बाभुळगाव, पोस्ट दहिफळ. म्हणजे या परिचयातच आपण एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की गाव माझं एवढं छोटं आहे की माझ्या गावाला पोस्ट ऑफिससुद्धा नाही. आमचं पोस्ट ऑफिस दहिफळ आहे. आणि आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस ती इथं 7वीपर्यंतच्या शिक्षणाची गावात व्यवस्था होती. त्यानंतर आम्हाला पुढच्या शिक्षणासाठी दहिफळ हा एक जवळचा पर्याय होता. परंतु माझा आजोळ मामाचं गाव दहिफळ असल्यामुळं माझं मात्र प्राथमिक शिक्षणसुद्धा दहिफळला झालं. 4थीचं 1 वर्ष वगळलं तर मी 1ली, 2री, 3री दहिफळला होतो. 4थीला बाभुळगावला, परत 5वीला दहिफळला आणि त्यानंतर नवोदय विद्यालय तुळजापूर येथे माझा नंबर लागल्यामुळं पुढचं शिक्षण तिथे झालं. एक मला मुद्दा विचारायचं वाटतो की बाभुळगाव हे तुमचं मूळ गाव, परंतु वडिलांची नोकरी आणि मामाचं गाव हे दहिफळ, अगदी इथून अगदी हाकेच्या अंतरावर. तर दहिफळ या गावामध्ये जे बालपण गेलं म्हणजे बहुत करून आई वडिलांकडे जास्त होतं का मग मामाकडे जास्त होतं? बहुत करून म्हणण्यापेक्षा असं क्वचितच आई वडिलांकडे बाभुळगावला होतो. मॅक्झिमम दहिफळलाच असायचो. मामाच्या गावाला जाऊया. मामाचा गाव मोठा असतो, मामाचं घरही मोठं असतं आणि मला वाटतं की
मामाचं मन सुद्धा मोठं असतं. तर असं हे तुमचं गाव मामाचं दैफळ, तर या दैफळ या गावामध्ये मामाकडे आजी आजोबांकडे तिकडल्या कशा प्रकारचं वातावरण होतं, कशा प्रकारे त्याने तुम्हाला ट्रीट केलं, वागवलं, घडवलं आणि लाडही केलं? मुळात मामा आणि भाचा हे नातं तसं आहे की त्या नात्यामध्ये जगातला कुठलाही मामा असू द्या त्याचं मन मोठं असतं. तो जबाबदारी घ्यायला वडील असतो आणि प्रेम करायला आई असतो. म्हणजे तो कधी अधिकार गाजवत नाही, परंतु तो प्रेम त्याच्या परीने जे काही शक्य आहे ते सर्व करण्याचा प्रयत्न करतो. तो प्रत्येक मामा माझा असेल. दैफळ या गावामध्ये राहत असताना मामाचं गाव, आपलं गाव आणि या गावाबरोबर गावच्या माणसांबरोबर मातीवर आपण एकरूप झालात आणि तिथंच मग शिक्षणही सुरू होतं खरं तर. तर हे शिक्षण अगदी म्हणजे आवडीने सुरू होतं का अगदी मामा पाठवायचे म्हणून शाळेमध्ये जाणं होतं? म्हणजे मग तुम्ही उल्लेख केला की सुरुवातीला एवढे इंटरेस्ट नव्हता शिक्षणामध्ये, काय सांगाल? तसं सुरुवातीला म्हणावं की कायमच नव्हता, हा एक संशोधनाचा भाग आहे. आणि दैफळ म्हणजे आपण म्हटल्याप्रमाणे मामाचं गाव म्हणजे तो एक मामा आणि त्याचं गाव असं माझ्या बाबतीत समीकरण राहिलं नाही. उलट त्या गावचा जो प्रत्येक माणूस होता तो माझा मामा झाला. खूप प्रेम दिलं. मते असतील, भातलावंडे असतील, हावळे ढवळे असतील किंवा शेख असतील, त्या गावचे बंडगर असतील, त्या गावचे कांबळे असतील, सर्वांनीच एकंदर पूर्ण गावानं जोगदंड असतील खूप खूप प्रेम दिलं आणि प्रत्येकानं माझ्यासाठी एक मामाची भूमिका पार पाडली. तुमच्या बोलण्यातनं जो आत्मविश्वास दिसतोय असं वाटतं की वाघमारे आणणं उगाच आहे. खरं तर अगदी वाघाला सुद्धा जीव लावावा असं व्यक्तिमत्व आपलं. मला दुसरा मुद्दा विचारावा असं वाटतो की वडील त्या काळामध्ये अगदी शिक्षक नाही का, आणि एकूणच इकडं बाबळगावला जॉईंट फॅमिली. मग वडिलांचं तुमच्याबद्दल किंवा तुमच्या शिक्षणाकडे लक्ष कसं होतं, काय त्यांची भूमिका राहिली, काय सांगाल? वडील एक अतिशय शिस्तप्रिय असे शिक्षक. शाळेच्या बाबतीत किंवा त्यांचा एक स्वभाव आहे, जे जबाबदारी ते हातात घेतात ते अतिशय डेडिकेटेडली पूर्ण वेळ देऊन ते पार पाडतात. आणि ज्यावेळेस ती जबाबदारी हातात असते त्यावेळेस ते दुसरी कुठली जबाबदारी घेत नाहीत. म्हणजे ज्यावेळेस ते शिक्षक असतात त्यावेळेस ते शेतकरी नव्हते, किंवा ज्या शिक्षक व्हायच्या आधी ते गावचे सरपंच होते त्यावेळेस ते शेतकरीही नव्हते आणि शिक्षकही नव्हते. राजकारणात ते पूर्ण वेळ फक्त राजकारण करायचे. ज्या दिवशी राजकारण सोडलं तिथून पुढे त्यांनी राजकारणाचं कधी नाव घेतलं नाही किंवा कधी कोणाचा प्रचार केला नाही, कधी कोणा राजकीय नेत्याविषयी बोलले नाहीत. परत शिक्षकच झाले आणि शिक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर परत ते कधी शिक्षकाच्या ते जनरली लोक जुन्या जे आठवणी सांगतात गप्पा ते सुद्धा कधी त्यांच्याकडून ऐकायला भेटत नाही. ते शेती आणि शेती 12 महिने 24 तास एकच ध्यास शेती. निश्चितपणे एक उमदा असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि असे वडील आपल्याला लाभले की जे अगदी तत्ववादी होते, विचारवादी होते. त्यांच्या सानिध्यामध्ये, मामांच्या सानिध्यामध्ये बालपण गेलं, घडल्यात आपण. काय कशा प्रकारे आपलं घडणं होतं, जडणघडण किती झाली, काय सांगा? आमच्या ही जे 2 कुटुंब आहेत, आजोळ आणि माझ्या वडिलांचं हे बाबळगावचं वाघमारे कुटुंब, हे एकदम परस्पर विरोधी स्वभावानं, नेचर कल्चर. म्हणजे इथं बाबळगावचा विचार केला तर अतिशय शांत लोक म्हणून ओळखले जातात आसपासच्या खेड्यामध्ये, संयमी, सुसंस्कृत. तिथंच आमचे आजोळचे लोक सगळे असे कडक, रागीट, उभा आला आडवा केला वगैरे वगैरे टाईपमध्ये. आणि माझी जडणघडण ही या दोन्हीच्या मिश्रणातून, म्हणजे जेनेटिकली पण आणि कल्चरली पण. त्यामुळं कदाचित हा माझ्यासाठी प्लस पॉईंट ठरला. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं हे ठरलं की इकडलं काय घ्यावं आणि तिकडलं काय घ्यावं, इकडलं काय सोडावं आणि तिकडलं काय सोडावं, इथपर्यंत एक विचारायचं वाटतं की बाबळगाव आणि दैफळ या आणि त्याचबरोबर नवोदय विद्यालय तुळजापूर या तिन्ही ठिकाणी आपण घडलात वाढलात. खरं तर तिन्ही ठिकाणावरनं बरंच काही घेतलेलं आहे. आणि मला वाटतं की वाघमारे सर आपण नेहमी चांगलं घेत आले आहात. तर काय काय घेतलं की ज्याचा आज फायदा होतो? खरं म्हणजे दोन्ही वेगवेगळ्या परिस्थिती, दोन्ही काही प्लस पॉईंट होते, काही निगेटिव्ह पॉईंट होते. परंतु नवोदयला गेल्यामुळं कुठलं काय घ्यावं याची एक बऱ्यापैकी समज नवोदयमुळं मला भेटली.
नवोदय कडूनही बरंच काही भेटलं आणि याच्यातलं काय घ्यावं हेही नवोदयमुळे कळलं. सुरुवातीला तुम्ही सांगितलं की अभ्यासात एवढं हुशार नव्हतं किंवा तेवढा इंटरेस्ट नव्हता किंवा शाळा शिकेल की नाही याची गॅरंटी पण नव्हती खरं तर. मग हे नवोदयला तर अगदी मेरिट असते किंवा तिथं चांगले मार्क्स घ्यावे लागतात आणि तेव्हा कुठं नंबर लागतो. मग हे नवोदयला जाण्याचा योग कसा आला नेमका आणि त्यासाठी तयारी करून कोणी घेतली? हुशार नव्हतो असं नाही म्हणता येणार. इंटरेस्ट नव्हता असं म्हणता येईल. एक म्हणजे ग्रास्पिंग कॅपॅसिटी जी असते एक विद्यार्थी म्हणून बहुतेक कदाचित माझी ती चांगली असावी. अतिशय कमी वेळ किंवा वर्गात जेवढं शिकवलंय तेवढं जरी घेतलं तरी परीक्षेत मला चांगले मार्क लहानपणापासूनच मिळायचे. घरी कधी अभ्यास करत नव्हतो. परंतु माझे वडील एक हाडाचे शिक्षक आणि एक माझ्यातला विद्यार्थी त्यांनी जो काही बघितला आणि ओळखला की बाबा हिच्याकडं ग्रास्पिंग कॅपॅसिटी आहे, टॅलेंट आहे, फक्त इंटरेस्ट नाही, तर त्यांनी थोडं एक पालक या नात्यानं किंवा शिक्षक या नात्यानं ज्या पद्धतीची एक छडी लागे छमछमी दे गंग, ते कधी छडीचाही वापर केलाय, विशेषतः इयत्ता 5वी मध्ये. आणि माझी स्कॉलरशिप 4थीत स्कॉलरशिपची आणि 5वीत नवोदयची खूप चांगली तयारी त्यांनी करून घेतली. त्याच्यामुळं माझा नवोदय विद्यालयाला नंबर लागला आणि तिथून पुढचं शिक्षण. तुम्हाला सानिध्य आवडायचं मुळामध्ये मामाचं किंवा दहफळ या गावामध्ये राहायला जास्त आवडायचं आणि मग हे सगळं अगदी जीवापाड होतं अगदी की इथं राहायचं आपण. पण जेव्हा नवोदयला नंबर लागला त्यावेळेला अगदी गाव सोडायचं होतं नाही का, मामाचाही आणि स्वतःचा गाव सुद्धा. तर नवोदयला जाणं हे तुम्हाला आवडलं होतं का अगदी तुमच्या मनावर होतं? खरं म्हणजे तिथं नंबर लागला त्यावेळेस एक उत्साहाचं आणि आनंदाचंच वातावरण होतं. त्यावेळेस काही असं एवढी समज नव्हती की आता नंबर लागलाय म्हणजे आपल्याला इथलं बोरी बिस्तर बांधायचंय आणि कुठतरी दुसरीकडे जायचंय. याची तुम्हाला आयडिया नव्हती कुठलीच? काहीच म्हणजे कळतच नव्हतं तेवढं. फक्त नवोदयला लागलाय आणि आपल्या जिल्ह्यात कुठतरी एक रेकग्नाइज झालोत आपण, त्याचं एक समाधान आणि उत्साह होता. पण नंतर शाळा चालू झाली की घरची लगबग चालू झाली, सामान बांधाबांधी, म्हणलं काहीतरी गडबड घोटाळे. तरी मी काय वाटलं नव्हतं, ठीक आहे ना, इथं राहतो तसं जाऊन तुळजापूरला राहता येईल, नवोदयला राहता येईल. असाच गेलो, चालू राहिलो तिथं. पण तिथं राहिल्यानंतर पुन्हा मग वाटायला अरे कुठे येऊन अडकलो. आपल्याला कसं मोकार थोडं बिनधास्तपणे जगायची. हा. आणि तिथे एकदम सगळं बंदिस्त, हॉस्टेलच्या कंपाऊंड वॉलच्या बाहेर जायचं नाही किंवा ठराविक वेळेत मेसला हजर राहायचं, ठराविक वेळेत शाळेत जायचं, ठराविक वेळेत हॉस्टेलला यायचं. हे सगळ्यात ज्यावेळेस चालू झालं त्यावेळेस मात्र अतिशय. नवोदय विद्यालय तुळजापूर या ठिकाणी 10वी पर्यंत शिक्षण झालं, तुम्ही उल्लेख केला, आणि चौफेर विकास झाला. संस्कृती समजली, लोक समजले, वेगवेगळ्या भागातनं, वेगवेगळ्या तालुक्यातनं, गावातनं जिथं मुलं आलेली असतात आहे की नाही. तर त्या अगदी संमिश्र वातावरणामध्ये कशा प्रकारे या ठिकाणी सर्वांगीण विकास झाला काय सांगा? मुळात प्रत्येक जिल्ह्यात एक नवोदय विद्यालय आहे आणि माझ्या मते एखादा जिल्हा जर पाहायचा असेल, एक 30 एकरच्या आत जर अख्खा जिल्हा पाहायचा असेल तर नवोदय हे अतिशय चांगलं ठिकाण आहे. प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गावचा किमान एखादा विद्यार्थी प्रतिनिधी तिथं नवोदयमध्ये असतो. प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील 6वी ते 12वी पर्यंत एखादा विद्यार्थी असतोच. त्याच्यामुळं नवोदयच्या जडणघडणीत तो सुद्धा एक महत्वाचा विषय आहे की अतिशय कमी वयात म्हणजे 11, 12, 13 वर्षाच्या मुलाला हे कळून जातं की आपला जिल्हा कसा आहे, कोणता भाग कुणीकडे येतो, किंवा नावं तरी माहीत होणं ही काही कमी गोष्ट नाहीये. 7वी 8वीत उमरगा तालुक्यात हे गाव आहेत, परांडा तालुक्यात ते गाव आहेत, वाशी तालुक्यात अशी गाव आहेत. हे अतिशय कमी वयात या गोष्टीची समज येते. शिवाय संस्कृती किंवा भाषा बोली, जरी भाषा सर्वांची मराठी असेल तरी त्याला हे कळतं की अरे भूममध्ये गेलं तर काय रे होतं, काय रे, कळमध्ये आलं तर काय बे, रच लगेच ब होतं, आणि उमरग्यात गेला काय गा म्हणजे परत बच ग झालं. म्हणजे त्याला कुठंतरी हे कल्चर तर माहित होतं, पण त्याच्या हे लक्षात येतं की आपली भाषा आणि बोली ही 12 कोसाला बदलतात म्हणतात ना. तर महाराष्ट्रभर ह्याच्यात किती व्हेरिएशन आहे ह्याची पण एक थोडीशी झलक तिथं पाहायला मिळते. नवोदय विद्यालय तुळजापूर या ठिकाणी 10वी पर्यंत शिक्षण घेतलं, त्या ठिकाणी अनेक गोष्टी शिकता आल्या. कारण शिकणे म्हणजे फक्त 4 पुस्तकं शिकणे नाही, तर अनेक बाबी असतात आणि त्या सगळ्या बाबींचा आपण विचार केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे.
सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळेनं जे वातावरण तयार केलं, मग ते अगदी क्रीडा असेल, सांस्कृतिक असेल, अभ्यासाचा असेल किंवा शिस्तीचा असेल, तर याबद्दल काय सांगा? नवोदयचा जो बेसिक मोटिव्ह आहे त्याच्यातच ह्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत. देशातली कुठलीही नवोदय असो, एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या क्षेत्रात टॉप करणे हा नवोदयचा उद्देश माझ्या मते नाहीये. तर जे टॉपचे विद्यार्थी आहेत त्यांना प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक समाजाची, समाजघटकाची, प्रत्येक भागाची, प्रत्येक क्षेत्राची ओळख झाली पाहिजे आणि प्रत्येक क्षेत्रातलं त्याच्याकडं चांगलं ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे नवोदयमध्ये जर विद्यार्थी असेल तर त्याला कम्प्युटरचा क्लास कंपल्सरी आहे, त्याला खेळ कंपल्सरीच आहे, त्याला एक कुठल्या ना कुठल्या खेळात प्रवीण्य तो तिथं राहून मिळवतोच, त्याला संगीत क्षेत्रात गाणं गावं लागतं, काही वाजवायला शिकावं लागतं, तो लायब्ररीचा वापर करायला शिकतो, तो खेळायला शिकतो, वेगवेगळे खेळ तिथं खेळतो, मैदानं आहेत. आणि 10 वाजता लाईट बंद करावी लागते, म्हणजे झोपावं सुद्धा लागतं. म्हणजे असं नाही की तुम्ही रातभर अभ्यास करतो म्हणला 2 वाजूस्तर 1 वाजूस्तर नाही जमणार. एक टाइम टेबल ठरला, हाँ तुम्हाला काय करायचे ते स्पेसिफिक टाइम मध्ये करना है, वक्त के साथ करो और सब करना है और सब करना है. आप पीटी पीरियड छोड़ देंगे, पढ़ाई करेंगे किंवा खेळायचं सोडून देऊन अभ्यास करचाल, तसं नाही चालणार. सगळ्या ब्रँचवर काम करायचं होतं, सगळ्या ब्रँचवर काम करायचं. मला एक विचारायचं वाटतं की बाभळगाव आणि दैफळ या गावामध्ये अगदी जे पाहिलं होतं एक वेगळं आयुष्य करतात, रानावनातलं आयुष्य, बांधावरलं आयुष्य आहे की नाही, आणि अगदी बिनधास्त होतं, अनेक गोष्टी होत्या. परंतु मला विचारावं असं वाटतं की तिथं गेल्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टी नव्याने पाहिल्या, जसं की कॉम्प्युटरचा उल्लेख तुम्ही केला होता, कुठल्या कुठल्या गोष्टी नव्याने पाहिल्या आणि करता आल्या की जेणेकरून हेही असतं खरं आयुष्यामध्ये हे समजलं खरं. खरं म्हणजे आज आपण त्यावेळेस लक्षात येत नव्हतं, कारण आपण बाभळगाव दैफळच्या बाहेर कधी गेलेलोच नव्हतो, किंवा कळंबला सुद्धा कम्प्युटर नाही, किंवा उस्मानाबादला सुद्धा कम्प्युटरचं शिक्षण भेटत नाही, हे त्यावेळेस माहित नव्हतं. आज कळतंय की 1994-95 साली आपण कम्प्युटर पाहिलं, कम्प्युटर हाताळलं, त्याचं आश्चर्य वाटतं. म्हणजे नवोदयमुळं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तेवढा अप्रोच भेटतो. आणि खेळातलं आपल्याला काय इथं इटी दांडू, लपंडाव, लंगडी, चंपोळ्या इथपर्यंत मर्यादित, आणि जास्तीत जास्त क्रिकेट, बॅट बॉल. ज्या ज्या वेळेला अगदी लहानपणापासून ते आजपर्यंत ज्या ज्या वेळेला मोकळा वेळ भेटला, फ्री टाइम भेटला, त्यावेळेला या पास टाइम मध्ये म्हणा किंवा फ्री टाइम मध्ये नेमकं काय करायला आवडतं की जेणेकरून वेळ जातो आणि मन रमतं? खरं म्हणजे मला मोकळ्या वेळात जे करायला आवडतं तेच मी पूर्ण वेळ करतोय. म्हणजे नवीन लोकांना भेटणं, त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांच्या क्षेत्राविषयी जाणून घेणं, माहिती घेणं, हे मला आवडतं. म्हणजे जर मी नोकरीला असलो, ज्यावेळेस होतो नोकरीला किंवा शाळेत होतो, त्यावेळेस मोकळ्या वेळात मी हेच करायचो. आता मी स्वतःला पूर्ण वेळ तेच करतो. ज्याचा अगदी नव्याने उदय होतो तो मला वाटतं की नवोदय या ठिकाणी अभ्यास करायला असतो. नव्याने उदय यासाठी म्हटलं की नवीन विचार, नवीन विचारसरणी, नवीन व्यासपीठ मिळणं, नवीन ठिकाणी जाणे आणि तिथं स्वतःची ओळख तयार करणं. तर नवोदय विद्यालय तुळजापूर या ठिकाणी 10वीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पुढं कॉलेजचं जे शिक्षण आहे ते परत तुळजापूर जिल्ह्यामध्ये का बाहेर घेतलं? 11वीला मी लातूरला ॲडमिशन घेतलं, सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय लातूर इथं. कारण 10वीला 55% असे मोजकेच मार्क पडलेले. दयानंद शाहूला वगैरे तर काय ॲडमिशन सोडा, बसवेश्वरला पण ॲडमिशन मला त्यावेळेस भेटत नव्हतं. आणि आपल्या आसपासचा बरा पर्याय लातूरच, लातूरमध्ये तिथं ॲडमिशन घेतलं मी सुशीलादेवी. नवोदय विद्यालय तुळजापूर या ठिकाणी 10वीपर्यंत शिक्षण झालं, त्या ठिकाणची शिस्त वेगळीच होती, शिक्षणही वेगळंच होतं. आणि आत्ता खऱ्या अर्थानं शाळा सुटली आणि आलात कॉलेजमध्ये, जिथं की थोडंफार फ्री वातावरण, अगदी कोणी कोणाचा वाच नाही, म्हणजे कितीपर्यंत झोपायचं आहे किंवा काय करायचं याचं कुठलंही बंधन नाही, अगदी मनाचे सगळे रूल्स ब्रेक होते खरं. तर काय नेमकं तफावत काय तुम्हाला दिसली तिथं? काही सकारात्मक बाबी होत्या. एक स्वैर वातावरण होतं, पाहिजे तिकडे जाता येत होतं, हिंडता फिरता येत होतं, जे पाहिजे ते बघता येत होतं, ते स्वैर वातावरण होतं, आनंदाचं वातावरण होतं. दुसरीकडे बाहेर आल्यानंतर हे कळलं की इथं
प्रत्येक गोष्टीला पे करावं लागतं. म्हणजे ट्युशनला जायचंय पे करावं लागतं, शाळेला जायचंय पे करावं लागतं, मेसला जायचंय काही खायचंय तर पे करावं लागतं. आणि पे करून सुद्धा आपल्याला ती क्वालिटी भेटत नाही जी नवोदयमध्ये भेटत होती. नवोदयमध्ये ट्युशन मोफत, शाळा मोफत, मेस मोफत, ग्राउंड मोफत, खेळ मोफत, सगळं मोफत होतं. इथं सगळ्या गोष्टीला पे करावं लागत होतं, परंतु पे करून सुद्धा, पैसे देऊन सुद्धा ती क्वालिटी भेटत नव्हती. बाकी एक समाजात मिसळायला भेटत होतं, वेगवेगळे उत्सव साजरे करायला भेटत होतं. मग तुळजापूरचे बंधनं चांगली होते का अगदी लातूरचं फ्री वातावरण भावलं खरं? मग कोणतं वातावरण भावलं जास्त, जिथं बंधनं होती, शिस्त होती? नाही, कधी आवडायचा विषय तर बाहेरचा, आणि चांगलं कोणतं म्हणून विचारलं तर तेच होतं. मुळामध्ये काय आहे की नवोदय विद्यालय या ठिकाणी जे सांगितलं, घडवलं, शिकवलं त्याचा फायदा बाहेर झाला. कारण एकदा तुम्हाला शिस्त लागली, तुम्ही मग चाहे जगाच्या पाठी कुठेही जा, काही फरक पडत नाही, कारण तुमचा बेस पक्का केलेला असतो. अगदी लातूर इथे शिक्षण घेतल्यानंतर परत तुम्ही जे शिक्षण घेतलं ते अगदी महाराष्ट्राच्या बाहेर घेतलं. काय सांगाल नेमकं की महाराष्ट्रामध्ये इतके कॉलेज असताना, इतके जिल्हे असताना, अगदी या सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही मग महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला जावं असं वाटलं? काय कारण ठरलं? मुळात माझ्या अभ्यासाची जी सवय होती ती प्राथमिक म्हणजे 5वी पर्यंत पण मला अभ्यासाची जास्त सवय नव्हती. नवोदयमध्ये सुद्धा असं अभ्यास करावा असं काही वातावरण नसतं, सगळ्याच गोष्टी करतात. आणि त्यानंतर पण 11वी 12वीत पण अचानक काही ते सवय लागणारी नव्हती, त्यामुळे परत मला 12वीला पण एक 64% म्हणजे जेमतेमच मार्क पडले. आता मेडिकलमध्ये MBBS किंवा BAMS तर काही कुठं नंबर लागणं शक्य नव्हतं, तेवढा अभ्यास नव्हताच माझा. इंजिनिअरिंगला भेटत होतं, पण इंजिनिअरिंगला मला करायचं नव्हतं. आणि फार्मसीला माझा नंबर लागलेला YB चव्हाण औरंगाबादला, परंतु त्याचं पत्र उशीर आलं. त्यावेळेस ऑनलाईन प्रक्रिया नसायची, पोस्ट कार्डने यायचं, आणि पत्र उशीर आल्यामुळं मला तिथं परत ॲडमिशन भेटलं नाही. मग मी फार्मसीला कर्नाटकमध्ये, कर्नाटक राज्यामध्ये आपलं शिक्षण झालं नाही का? तर ज्या वेळेला तिथं शिक्षण सुरू होतं, फक्त शिक्षणच होतं का अगदी सवयीप्रमाणे अगदी मित्रांना भेटणं असेल किंवा अनेक चांगल्या लोकांच्या सानिध्यामध्ये जाणे, चर्चा करणे, हे सगळं सुरू होतं तिथं? शिक्षण अपवादानच होतं, बाकी सगळंच सुरू होतं. म्हणजे मला ज्या गोष्टी करायला आवडत होत्या, कर्नाटकच्या सुद्धा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात माझा बऱ्यापैकी वावर होता. तिथले काँग्रेसचे नेते बसवराज पाटील साहेब असतील, राजशेखर पाटील साहेब असतील, त्यांच्याशी पर्सनली ओळखी होत्या. विशेषतः जनता दलचे जे प्रदेशाध्यक्ष होते मिराजुद्दीन पटेल साहेब, त्यांच्यासोबत माझी चांगली मैत्री. वयाचा आमच्यामध्ये खूप मोठा फरक होता, परंतु एक मैत्रीपूर्ण संबंध होते. तिथं मी पहिली शिवजयंती चालू केली सामाजिक क्षेत्रामध्ये. वावरत असताना माझ्या असं लक्षात आलं की हुमनाबादमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक समाज आहे, परंतु विखुरलेला आहे. तर तो एकत्र यावा, ते एकत्र आले म्हणजे मराठीची देवाणघेवाण होईल, मराठी भाषा वाढीच लागेल. मग एकत्र कशाच्या बाबतीत आणायचा, तर साधी गोष्ट आहे, मागच्या 300-350 वर्षापासून मराठी माणसाला एकत्र आणण्याचं सगळ्यात प्रभावी साधन छत्रपती शिवाय. मग मी शिवजयंती करण्याचा निर्णय घेतला. माझे कॉलेजमधले काही सहकारी मित्र होते, त्यांनी पण आनंदाने उत्साहाने त्यात सहभागी झाले. सुरुवातीला काही अडचणी आल्या की बाबा आपण इथं अल्पसंख्याक आहोत, काही त्रास होईल, हे हुमनाबाद आहे, लोक आपल्या सहकारी, इतर समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु मी ज्यावेळी शिवजयंती पहिली साजरी केली त्यावेळी जे माझ्यासोबत होते, मला तिथले पण काही नेत्यांनी सांगितलं की अशा अडचणी येऊ शकतात. म्हटलं तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका, शिवाजी महाराजाला एकतर मर्यादित बी करू नका, तुमचा गैरसमज करू नका. तुम्हाला मी दिसतोय तुषार वाघमारे शिवजयंती करणारा, पण हा कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही विचारलंय का हा कोण आहे? काय नाव रे बाबा? रिजवान शेख. हा सुनील देशमुख, जो देशमुख परंतु लिंगायत देशमुख होता. म्हणलं हा शमशुद्दीन काज, हा कांबळे. म्हणजे आम्ही स्वतः एका समाजाचे नाहीत, त्याच्यामुळं आम्ही शिवजयंती करायला लागलो, त्यामुळे इतर कुठलाही एखादा समाज त्रास दिला. आपण आपले विचार जसे असतात त्यानुसार आपण आचरण सुरू असतं.
एक विचारावंसं वाटतं की अगदी बालवयापासून अगदी 8वी पासून किंवा त्याही अगोदर तुम्हाला एक व्यक्ती जास्त आवडली आणि ती म्हणजे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब. मला वाटतं की पक्षापेक्षा सुद्धा एक एक व्यक्ती म्हणून त्यांच्या नेतृत्वावर त्यांच्या विचारावर आपण प्रेम करता. काय कारण ठरलं की कधी म्हणजे की या ठिकाणी की पवार साहेब आवडू लागले, पवार साहेबांचे विचार आवडू लागले, म्हणजे सुरुवात नेमकी कशी झाली याची? कदाचित सामाजिक क्षेत्राकडे ओढ होती आणि राजकारणाची आवड होती. राजकारणात एक नकळत माझं जे कुटुंब आहे, माझे वडील ज्यावेळेस सरपंच होते त्यावेळेस ते काँग्रेसमध्ये काम केलेलं त्यांनी. त्याच्यानंतर त्यांना नोकरी लागली. तोच वारसा पुढे आमचे थोरले बंधू धनंजय वाघमारे यांनी पुढे चालवला. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिले. म्हणजे साहजिक एक पहिले पाऊल घरातूनच राष्ट्रवादीत पडलं, पवारसाहेबांच्या विचारधारेत पडलं. परंतु जसं जसं आपल्याला एक मला समज येत गेली की बाबा योग्य अयोग्य, चूक का बरोबर, हे माणूस एका टप्प्यावर विचार करायला लागतो ना. कमीत कमी ज्याच्याकडं थोडं बहुत वैचारिक हे आहे तो तर करतो. तर जिथे जिथे मी तसा विचार करत गेलो तिथं मला पवारसाहेबांचे विचार, पवारसाहेबांची धोरणं, त्यांनी केलेलं काम, त्यांची भविष्याचा दृष्टिकोन, ह्या सगळ्या गोष्टी मला योग्य, चांगल्या आणि हिताच्या वाटायच्या, राज्याच्या आणि देशाच्या. शरदचंद्रजी पवार साहेब आवडले आणि आवडतात सुद्धा. मला एक विचारावंसं वाटतं की साहेबांचं पहिलं भाषण आपण केव्हा ऐकलं किंवा त्यांच्यावर आधारित काही पुस्तकं पण आहेत किंवा म्हणजे साहेबावर आधारित असलं पुस्तक वाचलं का साहेबांचं भाषण आपण ऐकलं पाहिजे? माझं वाचन मुळात कमी. मला आठवतंय मी साहेब मला आधी आवडायला लागले आणि त्याच्यानंतर मी त्यांना ऐकलं. मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती आणि तो मराठवाड्यातला पहिला मेळावा असेल परभणीला. त्यावेळेस मला परभणी कुठे हेही माहीत नव्हतं. पण पवारसाहेब परभणीला येणार आहेत हे माहीत झालं. मी पिच्छाच केला. आमच्या गावातून एक गाडी जाणार होती, आमचे थोरले बंधू काही लोक जाणार होते. म्हटलं काहीही केलं तरी या गाडीत घुसायचं, कोणी किती बी हाणलं तरी उतरायचं नाही. परंतु सुदैवानं काही कुणी विरोध केला नाही, नको म्हणले नाहीत. गेलो मी आणि परभणीच्या सभेमध्ये तो सीन मला आज बी आठवतोय चांगला की बाकीचे ज्यावेळेस पवारसाहेब स्टेजवर चढत होते त्यावेळेस माझ्या डोक्यात असं काहीतरी चक्र चालू झालं की मी एवढा उत्साही झालो आणि भावनिक बी झालो की बाकीचे सगळे लोक सन्मानानं उभा राहिले जागेवर. आणि मी उभारण्याचा प्रयत्न केला पण माझे पाय मी नाही उभा राहू शकलो. म्हणजे ती जी अटॅचमेंट आहे. याचा अर्थ असा आहे की आठवड्यामध्ये कोणताही वार असो आम्हाला फक्त पवार साहेब. सर, दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही सांगितलं मग की कधी काळी तुम्हाला असं मनातून वाटत होतं की आपण शिक्षक होऊच नाही करत. कारण काय कारण ठरलं बरं की असं का वाटलं की आपण शिक्षक झालं नाही पाहिजे आणि मुळामध्ये तब्बल परत पुढं 8 वर्ष आपण शिक्षक म्हणून काम केलं आहे? जे काही त्यावेळेसच्या बिलीफ्स होत्या की शिक्षक म्हणजे वाचन करावं लागणार, तयारी करावी लागणार, शिकवावं लागणार, आणि ते माझ्या स्वभावात नव्हतं. मग त्याच्यात दोन्ही गोष्टी एक की मी माझं पण आनंद घेऊ शकणार नाही आणि समोरच्याचं विद्यार्थ्यांचं पण समाधान करू शकणार नाही. मग शिक्षक कशाला व्हायचं? त्यामुळे ते ठरलेलं होतं की म्हणजे ती जी नीतिमूल्य आहेत जे करायचं असतं ते आपण तिथपर्यंत नाही जाऊ शकणार आणि आपण त्या भूमिकेला न्याय देऊ शकतो. न्याय खूप महत्वाचं आहे. जे तर आपण न्याय देऊ शकत नाही तिथं 1 मिनिट सुद्धा माणसानं कुणीच. वाघमारे सर तुमचं खास अभिनंदन करेल की ज्या भूमिकेला आपण न्याय देऊ शकत नाही ती भूमिका वटवायची नाही, बिलकुल वटवायची. मला वाटतं प्रत्येकाला कळायला पाहिजे 100% तरच त्याचा आणि देशाचा सगळ्यांचा विकास. हे या गोष्टी वाटत होत्या परंतु कालांतराने नियतीने म्हणा किंवा आणखी आपल्या शिक्षणामुळे, नियतीने म्हणण्यापेक्षा आपलं शिक्षण तिथपर्यंत आपलं घेऊन जातं आणि आपल्याला प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी भेटली आणि तब्बल 8 वर्ष आपण काम केलं. आणि जेव्हा तुम्हाला वाटलं की आता याच्यामध्ये आपल्याला आपण नाही करू शकत किंवा आपल्याला नको आहे तर आपण अगदी चालू नोकरी पण सोडली. मला वाटतं की याला पण खरं तर अगदी निर्णय घेण्याची क्षमता म्हणता येईल. खरं तर काय सांगाल नेमकं की 8 वर्षाचा एक प्राध्यापक म्हणून अनुभव कसा नेमका आयुष्य होतं? ज्यावेळेस मी माझ्या थोरल्या भावाची डेथ झाल्यानंतर जिल्ह्यात गावात आईवडिलांपाशी येण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस आता माझं M.Pharm. मग करणार काय? आपल्या जिल्ह्यात इंडस्ट्रीज नाहीत,
औषधाशी निगडीत. नोकरी कुठं करणार, परत बॅग घेऊन मार्केटिंग करायची इच्छा नव्हती आपल्या जिल्ह्यामध्ये. मग काय करणार, तर ते मेडिकल वगैरे टाकावं या विचारात होतो. परत जागा लागणार, लोकेशन महत्त्वाच्या, ते आपल्याकडं नव्हतं. आपलं ग्रामीण भागात, शहरात कधी काही गुंठाभर जमीन घेतलीच नव्हती कधी कोणी मागच्या पिढीत. मग एक दिवशी सहज एका मित्राला मित्र माझे होते इथं गडपाटीला, महेश शिंदे म्हणून, त्यांना भेटायला गेलो. ते म्हणले, अरे काय करतो, काय रिकाम आहे, मग इथं जॉईन होणार. म्हणलं नाही बाबा, मला शिक्षक व्हायचंच नाही. नाही म्हणले, काय अडचण आहे तुला, आता तू कधी जाणार आहे कंपनीत, तर म्हणलं किमान 1-2 वर्ष तरी जाणार नाही. मग तेवढाच कालावधी इथं शिक्षक हो, आम्हाला पण गरज आहे शिक्षकाची, माणसं कमी आहेत इथं. मग ठीक आहे बाबा म्हणलं, पण मला शंका आहे, मी शिक्षक म्हणून न्याय देऊ शकेल का नाही. नाही बघू म्हणले, प्रयत्न तरी कर. आणि मला सांगायला आनंद वाटतो की मी जॉईन झाल्यावर मला 7-8 महिने हे वाटत राहिले की बाबा आपण चांगलं परफॉर्म करतोय की नाही, विद्यार्थ्यांना सॅटिस्फाय करतोय का नाही. परंतु जो निकाल लागला त्याच्यात त्या कॉलेजमध्ये सर्वात जास्त चांगला रिझल्ट म्हणा, सर्वात जास्त पास विद्यार्थी माझ्या विषयाचे झाले. याचं कारण सांगू सर की तुमच्यामध्ये ते गुण आहेच, कारण मुळामध्ये तुम्ही जे करता ते मनातून करता. जेव्हा आपण एखादी गोष्ट मनातून करतो, कारण त्याला हारण्याची भीती नसते किंवा आपण जमेल की नाहीची भीती नसते, आणि बिनधास्त जी माणसं करतात त्यांचाच परफॉर्मन्स सगळ्यांना आवडतो. आणि कदाचित तुमचं अगदी मन मोकळेपणाने बोलणं, विषय मांडणं असेल किंवा विद्यार्थ्यांबरोबर समरस होणे, कारण शिकवणे म्हणजे फक्त 4 पुस्तकं शिकवणे नव्हे किंवा एखादा धडा शिकवणे नव्हे, तर असं म्हणतात की त्या विद्यार्थ्यापर्यंत जावं लागतं. आणि जेव्हा विद्यार्थ्यांना एखादी पद्धत आवडते तेव्हा विद्यार्थी ॲटोमॅटिकचा अभ्यास पण करतात. एक विचार असं वाटतं की अगदी नोकरी सुरू होती, अगदी सगळं सुरळीत होतं, काय कारण ठरलं की एक असा प्रसंग आला की जिथं वाटलं की अरे इथे बास थांबलं पाहिजे आपण खरं तर. कारण चालती बोलती नोकरी सोडणं म्हणजे धाडस असतं, आणि ते धाडस आपण केलं पाहिजे. ते सांगा सर. मला बेसिकली 2 गोष्टी होत्या की मला आवड होती सामाजिक क्षेत्राची, राजकारणाची, आणि दुसरी होती की मला नोकरी करायची होती. आणि त्यात असं व्हायला की म्हणजे मी दोन्ही गोष्टी करायला लागलो. बरं, जोपर्यंत पार्टीमध्ये कार्यकर्त्यांची फळी होती आधी, त्याच्यामुळे मी कमी वेळ दिला काय, जास्त वेळ दिला काय, खूप फरक पडत नव्हता. परंतु मध्ये एक असा प्रसंग घडला की आमचे ज्येष्ठ, निश्चितपणे एक कुठल्याही ठिकाणी अशा गोष्टी घडतात आणि मग त्यावेळेला सगळ्यांची गरज लागते. हो ना, माननीय राणा पाटलांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला. इथं कार्यकर्त्यांची पण उणीव होती, इकडे वेळ जास्त देणं पण गरजेचं होतं आणि नोकरीला वेळ तेवढा देणं शक्य नव्हतं. मग अशा परिस्थितीत नोकरी करत राहणं म्हणजे ते त्या जबाबदारीला न्याय देऊ शकत. निश्चितपणे हे तुमचं प्रेम पक्षावरलं आहे, सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावरलं हे प्रेम आहे. आणि निश्चितपणे आपण आपलं ठरवलं पाहिजे काय करायचं नेमकं, कारण प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि आपण आपलं स्वातंत्र्य या ठिकाणी मला वाटतं की अगदी त्यानुसार आपण काम केलं पाहिजे. सर, दुसरा मुद्दा असा आहे की राजकारणामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, आपण काम करतायत, आणि त्याची सुरुवात श्री गणेशा बाबुळगाव या गावापासून झाला. पहिलीच आपण ग्रामपंचायत निवडणूक लढलात, लोकांना वाटत होतं या ठिकाणी काय होईल नेमकं, पण तुम्हाला मात्र गॅरंटी होती की मी जिंकणारच. आणि मला वाटतं की जिथं गॅरंटी स्वतःला असते मी जिंकणारच, चाहे मग 2 मताने का पराभव होणार, परंतु आपण लढलो हे महत्त्वाचं. तर काय सांगाल पहिल्या निवडणुकीबद्दल, पहिल्या अनुभवाबद्दल? एकंदर आमच्याकडं मागच्या 20 वर्षापासून थोरले भाऊ आमचे पॅनल प्रमुख होते आणि विजयी पॅनल होता. कुठतरी अँटी इन्कम्बन्सी पण डेव्हलप झाली होती आणि आमच्यातला एक मोठा गट वर्ग शिवसेनेत शिफ्ट झालेला होता. त्यामुळं थोडं पराभवाच्या छायेत होता पक्ष म्हणा किंवा आमचा पॅनल. आणि त्याचा प्रत्येक सोसायटीच्या निवडणुकीत आलाही होता. एक मोठ्या फरकानं आम्ही सोसायटीला हारलो होतो, संकेत भेटले होते. हां, अशा परिस्थितीत काय करायचं, तर एक विचार चालू होता की पॅनल टाकायचा का नाही टाकायचा. मग म्हणलं तसं नाही, ज्या लोकांनी आपल्याला 20 वर्ष 25 वर्ष सत्ता चालवायची संधी दिली आहे त्यांना एकदा नाकारायची पण संधी दिली पाहिजे. म्हणले उभारणार कोण, म्हणलं कुणालाही उभा करा, आणि कोणीच तयार नसेल तर मी सुद्धा उभा राहतो, मी लढवतो, मी लोकांना संधी देतो. मग ते ठरवायचं लोकांनी की निवडून द्यायचं का पराभूत करायचं. या भूमिकेतून उभा राहिलो, अतिशय प्रामाणिकपणे लोकांसमोर गेलो
कुठल्याही प्रकारचा गैरमार्गाचा वापर न करता ग्रामपंचायत लढवली. एक जनरली बऱ्याच ठिकाणी ऐकतो बघतो दारू वगैरे, एक थेंबर नाही, एक टोपण भर कधी कोणाला दोन मताने तुमचा पराभव झाला ऐकले. मला वाटतं की पुढच्या वेळेला जेव्हा विजय होईल तेव्हा 200 मतांनी होईल. कारण काय असतं की कुठलीच गोष्ट ही परमनंट नसते, त्याच्यामध्ये चेंजेस होतात, बदल होत राहतो. आणि ज्या वेळेला लोकांच्या लक्षात येतं की पुढची व्यक्ती कामाची आहे, काम करू शकते, काम करत आहे, कारण काम करणे हा आपला स्वभाव आहे. अगदी अगदी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं अगदी वक्ता सेलचं जर पद सोडलं तर बाकी कुठलंही पद नाही आहे, बाय इलेक्टेड तर कुठलंच पद नाही आहे. पण तरीसुद्धा कोरोनाच्या काळामध्ये आपण केलेली समाजसेवा, लोकांना केलेली मदत ही खूप या ठिकाणी अगदी कौतुकास पात्र ठरते. काय सांगाल नेमकं की त्या काळामध्ये साधारणतः किती दिवस आपण ही मदत केली, कशा प्रकारे स्वरूप होतं, नेटवर्क कसं उभा केलं ते सांगा. कोरोनाचा एक जो प्रसंग होता तो प्रत्येकासाठी नवा आणि अतिशय भयंकर, भीतीदायक आणि त्रासदायक होता. तर वेळेकाळानुसार त्यावेळेस कुठल्या गोष्टीची गरज आहे याचा आम्ही प्राधान्याने विचार केला. उदाहरणार्थ जे पहिलं लॉकडाऊन पडलं त्यावेळेस कोरोना जास्त नव्हता पसरलेला, परंतु नियम एवढे कडक होते, आणि भीती खूप होती. भीती बी खूप टोकाची होती. प्रत्येक माणूस एकमेकाकडे संशयानं पाहत होता. अशा परिस्थितीत लहान लेकरांना तर घरात कोंडून टाकलं जात होतं, त्यांना बाहेर. आणि आपण बघतो, आपण मॅच्युअर्ड आहोत, तरी आपल्याला जर 2 दिवस घर सोडू नको म्हणलं तर असं बेचैन होत. ते लहान मुलावर त्या टायमाला काय नेमकं त्यांची मानसिकता काय होणार, त्यांना कुठतरी गुंतवणं, त्यांचं मन रमवणं गरजेचं होतं. त्यावेळेस मी आणि माझ्या मित्र कंपनीने चर्चा केली ते मोबाईल कम्युनिकेशनद्वारे, आणि आम्ही ठरवलं की ऑनलाईन चित्रकला स्पर्धा, ऑनलाईन भाषण स्पर्धा ठेवली. मन रमलं पाहिजे त्यांना, उद्योग कंटिन्यू काही ना काही. तर ते चित्रकला स्पर्धेचं आम्ही आयोजन केलं. त्याच्यात परत एक दुसरा स्वार्थ साधला की ह्या स्पर्धेसोबत मन तर रमलं पाहिजे, पण कोरोनाविषयी सुद्धा जनजागृती झाली पाहिजे. त्याच्यामुळे भाषणाला किंवा चित्रकलेला आम्ही विषय असे दिले की त्यातून कोरोनाविषयक जनजागृतीचे चित्र तयार होते. आणि मला वाटतं 23 तारखेला लॉकडाऊन झालं, 25 तारखेला आमची चर्चा झाली, 24 का 25 तारखेला, आणि 27-28 तारखेला आम्ही ती स्पर्धा लॉन्च केली. मला वाटतंय ऑनलाईन स्पर्धा तर आधी पण होत होत्या, कोरोनावर स्पर्धा नंतर पण झाल्या, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातली ती पहिली ऑनलाईन स्पर्धा असावी, विशेषतः लहान लेकरांसाठी, लहान मुलांसाठी. त्याचबरोबर आपण अनेक कुटुंबाला सुद्धा मदत केली आणि बऱ्याच कुटुंबापर्यंत गेलात. आणि तुम्ही जे मग बोललात की तुम्ही भेद करता, आणि खरंच त्या काळामध्ये तुम्ही भेद न करता, म्हणजे हा जवळचा लांबचा किंवा राजकारण या गोष्टी बाजूला ठेवून फक्त एक माणुसकीच्या भावनेतनं एक माणूस म्हणून आपण या ठिकाणी समाजामध्ये वावरलात, लोकांना मदत केली. काय सांगाल त्याबद्दल? कोरोना दरम्यान लॉकडाऊन पडल्यामुळं रामलिंग देवस्थान इथलं पर्यटन बंद झालं होतं, आणि तिथली जे माकडं आहेत ते पूर्णतः पर्यटनावर डिपेंड असल्यामुळे तिथं काही फळं वगैरे नाहीत, तर त्यांची उपासमार व्हायली होती. त्यावेळी आम्ही काही शेतकऱ्यांना आवाहन केलं. शेतकऱ्यांनी आम्हाला मोफत फळभाज्या वगैरे, जे काही पपई असेल, केळी असेल, टरबूज असतील, कोबी असेल, हे सगळं दिलं. आणि आम्ही माझ्या मित्रांनी काही सहकाऱ्यांनी मिळून ते गाडीत टाकून न्यायचं आणि तिथं नेऊन टाकायचं. एक महिनाभर आम्ही या पद्धतीनं ते माकडं सांभाळले. याची बातमी IIM केरळपर्यंत पोचली, आणि त्यांना वाटलं की बाबा हे टीम आहे, एक डेडिकेटेडली काम करते, आणि कुठलाही म्हणजे माकडांना सांभाळतायत, म्हणजे निश्चित या माकडांना काही मतदान नाही आहे, म्हणजे ह्यांचा स्वार्थ नाही आहे थोडक्यात. आणि त्यांना ते आवडलं, आणि त्यांनी आम्हाला जवळपास 2.5 लाख बजेट दिलं. त्याच्यात आमच्या काही मित्र गोपीनाथ खरटमोल वगैरे यांनी 50,000 टाकले. 3 लाख रुपये बजेट झालं. त्याच्यात आम्ही 600 अन्नधान्य किट बनवल्या, आणि एका गावात सरासरी 10 ते 12 लोक, 15 लोक असं करत एक 50-60 गावामध्ये आम्ही त्या अन्नधान्य किट पोचवू शकलो. अतिशय गरजेच्या काळामध्ये हे सगळं समन्वय माझं त्याच्यात काय अन्नधान्याचे पैसे माझे नव्हते, परंतु हे जे कोऑर्डिनेशन करून ही मदत पोचवता आली, याचं एक वेगळं समाधान भेटलं. परत आम्हाला असं जाणवलं की सॅनिटायझरची कमतरता आहे, साबणांची कमतरता आहे, मास्कची कमतरता आहे मार्केटमध्ये, आणि डम्पिंग होते शक्यतो.
म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे ते घेऊन ठेवायलेले आहे मटा, बाकीच्यांना भेटायला गेलं. अशा काळात काय करता येईल तर माझे जे नवोदयचे विशेषतः 1995च्या बॅचचे जे माझे वर्गमित्र, आम्ही परत व्हॉट्सअप ग्रुपवर डिस्कशन चालू केलं आणि आम्ही थोडी रक्कम, कोणी 5,000, कोणी 10,000, कोणी 3,000, 2,000, 500, 1,000 अशी करून 1,00,000 रुपये रक्कम जमा केली आणि तेच सॅनिटायझर किट बनवल्या. एक 100 ml सॅनिटायझर, 4 मास्क, साबण आणि 2 बिस्किट पुडे. म्हणजे जे पोलीस कर्मचारी रस्त्यावर उभे आहेत, दुकानं वगैरे बंद आहेत, चहा भेटत नाही, बिस्किट भेटत नाही, तर ते 2 बिस्किट पुडे बी त्याच्यामध्ये आम्ही ॲड केले. मास्क 4 वेगवेगळ्या साईजचे होते, कारण त्यावेळेस त्यातून आम्हाला एक जनजागृती करायची होती की कलर वेगवेगळे आणि साईज वेगवेगळ्या. म्हणजे लहान मुलाला वेगळा मास्क, आईला वेगळा, वडिलांना वेगळा, तर ते कलर वाईज. म्हणजे मास्क सुद्धा एक्सचेंज त्यावेळेस ती माहिती नव्हती लोकांना एवढी, फक्त मास्क लावायचा तोंडाला एवढंच, पण एकाचा मास्क दुसऱ्यानं वापरायचा नाही. किंवा ते डिफरन्शिएट कसं, लहान सहान गोष्टीची काळजी घेऊन त्या किट बनवल्या आणि आम्ही कळंब तालुक्यातले जेवढे पोलीस कर्मचारी आहेत त्या प्रत्येकाला पोचवल्या. काही अंगणवाडी सेविका, काही आशा कार्यकर्त्या, शिवाय आउटपोस्ट, एडची आउटपोस्ट वगैरे जी चेकिंगला तिथं उभं असायचे, सगळ्यांना त्या किट पोचवल्या. साधारणतः 500 किट वाटल्या आम्ही त्यावेळेस. तुम्ही त्या काळामध्ये तुम्ही केलेलं काम, तुमचे जे काही मित्र आहेत जे तुमच्याबरोबर होते, या सर्वांनी एक टीम म्हणून जे काम केलं, मला वाटतं की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा हेतू न ठेवता किंवा स्वार्थ न ठेवता निस्वार्थपणे जे काम केले त्यासाठी मी तुमचं अभिनंदन करतो. कारण आपल्यासारखीच माणसं पुढं आली पाहिजे खरं तर. सर, दुसरा मुद्दा आता की आता विद्यमान आपण या ठिकाणी प्रदेश उपाध्यक्ष आहात राष्ट्रवादी वक्ता सेलचे महाराष्ट्र राज्याचे. तर एक वक्ता सेलचे प्रदेश उपाध्यक्ष या नात्याने आपलं कशा पद्धतीने कार्य सुरू आहे, आतापर्यंत राहिलेली वाटचाल, एकूणच जर मागोवा घेतला तर काय सांगाल मला? जनरली प्रदेशावर काम करत असताना स्ट्रॅटेजी हा अतिशय महत्त्वाचा विषय असतो की दिशा. कारण काम करणारी खालची टीम असते जिल्ह्याची, तालुक्याची, तर दिशा ठरवणं असेल किंवा राज्यस्तरीय शिबिर आयोजित करणं, मेळावे आयोजित करणं, त्या मेळाव्यासाठी जे सहभागी होणार आहेत त्यांना कम्युनिकेट करणं आणि ते सगळं घडवून आणलं. तर इथं जिथं कुठं आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय प्रदीपदादा सोळुंके यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांना जिथं कुठं मदतीची आवश्यकता लागेल किंवा जिथं कुठं ते आमच्यावर जबाबदारी सोपवतील तिथं ते चोखपणे पार पाडणं, तिथं उभं राहणं किंवा जिथं जायला सांगतील तिथं जाणं, जी जबाबदारी देतील ती पार पाडून येणं, हे कामं करत आलो. बोले त्याचा चाले त्याची वंदावी पावले असं म्हणतात. तुम्ही छान बोलता सुद्धा आणि तसं चालता सुद्धा, आणि म्हणून मग लोकांच्या लक्षात येतं. मी शब्दशः अर्थ नाही काढणार होता, नंतर लोकांच्या लक्षात येतं की अरे तुषार वाघमारे सर या ठिकाणी जसे बोलतात त्याहीपेक्षा जास्त चालतात आणि काम करतात. तर आता विचारावं असं वाटतं की आत्ता या ठिकाणी पक्षालाही आपल्यासारख्या गुणी लोकांची गरज असते. पुढील काळामध्ये पक्षवाढीसाठी म्हणा किंवा इथल्या निवडणुका असतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, आपल्यासारख्या मुलूक मैदानी तोफ या ठिकाणी कामाच्या असतात करतात. कारण पक्ष आणि पक्षाचे विचार मांडणारा कोणतरी लागतं, नाही का? तर येणाऱ्या काळामध्ये प्रचार करायला आवडेल उमेदवारांचा का स्वतःहून, म्हणजे ते करत करत स्वतःची या ठिकाणी उमेदवारी घ्यायला आवडेल? परिस्थितीवर पण बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत. किंवा एखाद्या मतदारसंघामध्ये रिझर्वेशन कुठलं पडतं, कास्ट रिझर्वेशन असेल किंवा लेडीज जेंट्सचं रिझर्वेशन असेल, त्याच्यावर पण ठरतं. मोप आपली किती आपण इच्छुक आहोत, पण तुमचं ज्या मतदारसंघामध्ये गाव आहे किंवा जिथं तयारी आहे तिथं ओपनचं सीट पडलंच नाही, एखाद्या पर्टिक्युलर कास्टचं रिझर्व सीट पडलं त्यावेळेस आपण काही करू शकत नाही. दुसरी गोष्ट, ओपनचं पडलं तर अनेक इच्छुक आहेत आणि कुणाच्या कार्यक्षमतेला आपण कमी नाही ठरवू शकत. मग पक्षाला जिथं योग्य वाटेल, जर योग्य वाटलं जबाबदारी दिली, निवडणूक लढवायची. जर आपल्यापेक्षा कोणी सरस असेल तर त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा. सोबत जिथं कुठं जाता येईल, शक्य होईल, जिथून कुठून बोलावा येईल तिथं जाऊन तिथला उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करायचा. दव पिऊन नवेली झाली गवताची पाती. मला वाटतं की तुषार जेव्हा या ठिकाणी जिथे जिथे पडतात त्या ठिकाणी सगळं वातावरण प्रसन्न करतात. इथूनच मी सुरुवात केली खरं तर. आणि मला असं वाटतं की हे तुषार जिथं जिथं जाईल, ज्या ज्या मतदारसंघावर जाईल त्या ठिकाणी जे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार असतील ते निवडून येतील. कारण असं म्हणतात की आपल्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या असतात, परंतु आपल्याला मांडता आलं पाहिजे. आणि
तुषारजी वाघमारे सर हे मांडणारे आहेत, सांगणारे आहेत आणि जे सत्य आहे, जे वास्तव आहे ते सांगणारे आहेत. आणि आयुष्यामध्ये सरांनी अनेक गोष्टी सोडण्याचं धाडस दाखवलं आहे. खरं तर फक्त एक गोष्ट सोडली नाही ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. मला वाटतं सर तुम्ही सोडणार नाहीत आणि पक्षही तुम्हाला सोडणार नाही. भविष्यामध्ये अनेक जबाबदारी आपल्याला मिळवत आपण चांगलं काम करू आणि यासाठी तुम्हाला लागणारं जे आरोग्य आहे तेही मिळो. परत एकदा या ठिकाणी तमाम प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं की ही मुलाखत नुसती ऐकण्याची किंवा पाहण्याची नाही तर बोध घेण्याची आहे. कारण कुठं थांबावं, कुठं चालावं, कुठं बोलावं हे या ठिकाणी या मुलाखतीतनं वाघमारे सरांच्या माध्यमातून आपल्याला शिकायला भेटलेलं आहे. सर परत एकदा या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. लॉकडाऊनमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी इथल्या रामलिंग देवस्थान परिसरात आढळणाऱ्या आणि वर्षानुवर्ष वास्तव्यास असणाऱ्या माकडांवर उपासमारीची वेळ आली. ही बाब लक्षात घेऊन कळंब इथल्या तुषार वाघमारे या युवकानं पुढाकार घेतला. माकडांना अन्न देण्यासाठी त्याने शेतकऱ्यांकडे विचारणा केली असता शेतकऱ्यांनी शेतातली कलिंगड, केळी आणि काकडी विना मोबदला तुषार वाघमारे यांना सुपूर्द केला. मुक्या प्राण्यावर भूतदया दाखवत फळं खायला देणाऱ्या तुषारचं इतरांनीही अनुकरण केलं तर मुक्या प्राण्यांना या लॉकडाऊन काळात नक्कीच आधार मिळेल. महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी वाहिनी न्यूज वन महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज वन महाराष्ट्र.